नमस्कार. तर तुम्ही बाळाचा व्हिडिओ बघितला होता. त्या बाळाला कपडे नव्हते म्हणून मी त्या एका व्हिडिओमध्ये सांगितले होते. तर खरंच मदतीचे अनेक हात पुढे येत होते आणि येत आहेत. तर आज त्या बाळासाठी जेव्हा मी झोळीमध्ये बाळ हलवित होते तेव्हा आपल्या इथं वाघोलीला दादा आहे, परवा येऊन पण गेलेला आहे आपल्या आजी लोकांना थोडंसं चटया हे सतरंजा वगैरे देऊन. तर तोच दादा, त्याची बहीण गावावरून आली आणि त्यांनी सांगितलं की मी काहीतरी त्या बाळासाठी करू शकते. तर एक अचानक त्याला वाटलं की बाबा मी ह्या बाळासाठी पाळणा देऊ शकते आणि त्या दादाला वाटलं की हा ताई तिथं दे, कारण ते बाळ आणि त्याची परिस्थिती त्या झोपडीतली खूपच हालातीची आहे. तर यांच्यासाठी आपण काहीतरी करू. तर खरंच त्या दादाचे धन्यवाद की त्यांनी आज त्यांच्या बहिणीला घेऊन आपल्या आश्रमामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या बहिणीने त्या छोट्याशा बाळाला पाळणा दिलेला आहे. तर आता आपण ती पाळणा घेऊन निघालेलो आहोत आणि दादाही आलेत पाळणा घेऊन. तर चला आपण आता तिथंच भेटूया, कारण पाळणा खरंच म्हणजे तिनं बोललं होतं त्या व्हिडिओमध्ये. तर तिचं नशीब खूप मोठं आहे. तर तिला सगळ्या गोष्टी मिळत आहेत. काहीतरी एक माध्यम असतं माणूस, पण परमेश्वर ठरवतो आणि तिथपर्यंत घेऊन जातो आपल्याला. तर हे सगळं परमेश्वराची लीला आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. तर आता आपण सगळे एक निमित्त आहोत. त्या बाळाची छोटीशी मदत करतोय आपण. तर चला आता त्या बाळाला भेटू आपण. तर आम्ही आलो इकडं आणि कुठे आहे जयश्री? हा, घरामध्ये आहे. अरे बापरे, तिला काय कसं ठेवलंय ग तू? हा, कशी आहे तुझी लेक? चांगली आहे तू? बरी आहे का? काय आणले तुझ्यासाठी? हा, आंघोळ नाही घातली का तिला? मग घालले होते सकाळी घातली होती. पाणी ठेवलंय. पाणी ठेवलंय. हा हा हा. ती लेकरं बघा हिची. आणि हे चांगलं नटल्यात. मी यायचं म्हणून आज मी सांगून गेले होते ना विणी घाला म्हणून. तर खूप छान विणी घातले त्यांनी. आणि हे टुकू टुकू बघायलंय. हा, काय आणलं तुझ्यासाठी बघितलं का? तू झोपला का पाळण्यामध्ये? नाही. ह्याला होता का पाळणा? हा, नाही होत ह्याला यांना बी नाही. कुठल्याच लेकराला पाळणा नाही मिळाला होय का? आणि तुझी गायत्री खूप हे आहे, मग भाग्यवान आहे. गायत्री तू भाग्यवान आहे. तिथं काय सांग. हा, काय ग बाई, घारे घारे डोळे आहेत तिचे. तिचे डोळे घारे आहेत बरं. गारलाय गारला. त्यांचा पप्पाचे मायक. हो का? पप्पा सारखी झाली म्हणतीये बघा. पप्पा सारखी झालीये. त्याला आंघोळ घाल. मग यांना पाणी आहे ना. पण ती खूप छान गपचूप झोपले. तर दादा खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही खूप मोठी आज भावाची भूमिका निभावली आहे ह्या बाळाला पाळणा देऊन. तिनं की म्हटली की मला भाऊ नाही, तर ती भूमिका तुम्ही केली आज. काय आपण एक समाजासाठी करू शकतो. आज त्यांना भाऊ नाही पण आपण भाऊ झालो ना त्यांचे. त्यामुळं आपण आपल्या घरच्यासाठी तर आणतोच आपण, तर इतरांसाठी पण आपण करायला पाहिजे. एक माझ्याकडनं एक छोटीशी भेट म्हणून मी हा पाळणा तिला दिला. बघा, इथूनही पुढे मला अजून काही वाटलं तर अजूनही मदत करेन. मला केव्हाही सांगा, मदतीला केव्हाही तयार आहे. नक्की. गायत्री तर तुझी लेक झोपली. इकडे जयश्री, तुला काय वाटलं जयश्री? चांगलं वाटलं. हा, तुझी चारही लेकरं पाळण्यात झोपली? नाही. मग हिला एकटीला पाळणा मिळाला का? हा, नशिबवान आहे का तुझी लेक? हा, काहीच बोलणार नाही का ह्या भावाला? भाऊ लय ना. मग मामानी पाळणा दिला म्हणते ती. तर खरंच म्हणजे असं प्रत्येकाने पुढं येऊन जरा आपल्या इथं समाजामध्ये राहणाऱ्या गरीब गोरांची जर आपण मदत केलो तर परमेश्वर कुठं ना कुठं आपल्याला त्याचं फळ देत राहतो, पण ते कळून येत नाही आपल्याला. आणि तुम्ही आई वडील भाऊ सगळ्यांचे आजार करून दुखणं करून कुटुंबाला बघून समाजामध्ये थोडंफार काहीतरी करण्याचा प्रयत्न करताय. तर खरंच तुम्हाला पण धन्यवाद. आणि गायत्रीचा खूप सारा मामाला आशीर्वाद आहे. असंच मामाने मदत करू दे तिला येऊन. हसायचं चालू आहे हिचं, बघितलं का? होय, तिला व्यवस्थित करा. काय झालं? आणि हे शक्यतो झाकूनच ठेवा, म्हणजे माशा गिशा तिला चावणार नाही, घाण लागणार. चला आम्ही येतो आता. चला गायत्री, आम्ही येतोय. एवढे भांडे आहेत फक्त. हा, एवढेच भांडे आहेत, दुसरं काय नाही आहे. तेवढंच आहे, पसारा तेवढाच आहे.
छान वाटलं मस्त. तिनं दिवसभर बाहेर पण राहू शकते. हो. आतमध्ये कसं होतं गरम होतं ना, होतं, हां. आणि खूप माशा आहेत इकडं माहिती का. हां किती छान वाटते ते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला. मग किती छान वाटायला बघा ना आईला. हलवायला छान मस्त असंच हलवा तिला. तिच्या पाळण्याला काही करू नका तुम्ही फक्त. तुम्हाला नाश्ता. आणि इथं आपण वाढदिवस साजरा करतोय. त्यांचं नाव आहे संदीप मिश्राम. यांचा वाढदिवस आहे काय आजोबा. आणि त्यांच्या पूर्ण म्हणजे मिश्राम परिवार यांनी आपल्या ह्या शोध वृद्धाश्रमाला सकाळचा नाश्ता दिलेला आहे. आणि हा केक आणला आहे आम्ही इकडं. आणि संदीप दादाचा वाढदिवस आम्ही आमच्या आजोबांच्या हाताने साजरा करतो इकडं. हॅपी बर्थडे टू यू. संदीप दादा हॅपी बर्थडे टू. तर संदीप दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ह्या आजी लोकांची आशीर्वाद आणि प्रार्थना आहे देवाकड. आणि तुमच्या सगळ्या परिवाराला पण खूप खूप धन्यवाद आणि खूप सारा आशीर्वाद. आणि आम्ही आजोबांना खाऊ घालतो इकडं थोडासा केक. आज तुमच्या वतीने आजोबा खातील केक. आणि थोडासा आजोबांच्या गालाला पण लावतोय आम्ही. आणि खूप खूप धन्यवाद ताई की तुम्ही आज आम्हाला इकडे हा नाश्ता दिलाय. आणि आमच्या छकुलीला सेव पोहे खूप आवडते. तर चला घ्या नाश्ता. घ्या घ्या छकुले. आता मी सगळ्यांना नाश्ता देते. केक पण द्या थोडा थोडा सगळ्याला ह्याच्यात.